मुलांनो, बोर्ड मराठी परीक्षेमध्ये तुम्हाला जेवढी समासाची उदाहरणं विचारली जातील ती सगळीच्या सगळी या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेली आहेत. मुलांनो, तुमच्या इयत्तेचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणजेच निबंध, भाषा अभ्यास, उपयोजित लेखन, पाठ स्पष्टीकरण, कविता स्पष्टीकरण, स्वाध्याय हे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये चौथा विभाग भाषा अभ्यासाचा असतो. या प्रश्नासाठी 16 गुण आहेत. आपण एक एक प्रश्न सविस्तर पाहूयात. प्रथम आपण समास या घटकाची माहिती घेणार आहोत. आपल्याला 10वी परीक्षेसाठी द्विगु समास, द्वंद्व समास आणि कर्मधारय समास हे परीक्षेसाठी विचारले जाणार आहेत. द्वंद्व समासाचे 3 प्रकार: इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास हे आपल्याला परीक्षेसाठी अभ्यासासाठी आहेत. इथे आपल्याला काही सामासिक शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांचा विग्रह पाहायचा आहे. त्याचबरोबर त्या समासाचं नावसुद्धा पाहायचं आहे. पहिला शब्द आहे नीलकमल. या नीलकमल शब्दाचा विग्रह होतो नील असे कमल, नील असे कमल. आणि या शब्दाचा समास आहे कर्मधारय समास. तो मी इथे लिहून देते, कर्मधारय समास. तुम्हाला विग्रहासाठी अर्धा मार्क असेल आणि समासाच्या नावासाठी अर्धा मार्क असेल. पुढील समास आहे महाराष्ट्र. महान असे राष्ट्र, महान असे राष्ट्र. आणि या समासाचं नाव आहे कर्मधारय समास. इथे आपल्यासमोर आत्ता जे सर्व समास दिसत आहेत हे सर्वच्या सर्व समास कर्मधारय समासाची उदाहरणं आहेत, हे लक्षात घ्या. पुढील समास आहे भाषांतर. सामासिक शब्द आहे भाषांतर. भाषांतर शब्दाचा विग्रह होतो अन्य भाषा. आणि विग्रह अन्य भाषा झाल्यानंतर या समासाचं नाव आहे कर्मधारय समास. पुढील शब्द आहे पांढरा शुभ्र. या समासाचा विग्रह होतो पांढरा शुभ्र असा, पांढरा शुभ्र असा. आणि समासाचं नाव आहे कर्मधारय समास. घननीळ. घननीळ या शब्दाचा समास होतो निळा असा घन, निळा असा घन. आणि समास होतो कर्मधारय समास. पुढील शब्द आहे श्याम सुंदर. याचा विग्रह होतो श्याम असा सुंदर. आणि समासाचं नाव आहे कर्मधारय समास. पुढील शब्द आहे कमल नयन. विग्रह होतो कमलासारखे नयन किंवा कमळासारखे नयन हा विग्रह होतो. आणि समासाचं नाव होतं कर्मधारय समास. पुढील शब्द आहे नरसिंह. याचा विग्रह होतो सिंहासारखा नर, सिंहासारखा नर. आणि समासाचं नाव आहे कर्मधारय समास. पुढील शब्द आहे विद्याधन. याचा विग्रह होतो विद्या हेच धन. आणि समास होतो कर्मधारय समास. पुढे थोडंसं जाऊयात आपण. रक्तचंदन. रक्तचंदन या शब्दाचा विग्रह होतो रक्त असे चंदन किंवा रक्त हेच चंदन. आणि समास होतो कर्मधारय समास. पुढील शब्द आहे घनश्याम. घनासारखा श्याम. आणि समास होतो कर्मधारय समास. काव्यामृत. काव्यरूपी अमृत, काव्यरूपी अमृत. आणि समास होतो कर्मधारय समास. पुढील शब्द आहे पुरुषोत्तम. उत्तम पुरुष हा या सामासिक शब्दाचा विग्रह होतो उत्तम पुरुष. आणि समास होतो कर्मधारय समास. पुढील शब्द आहे महादेव. महान असा देव. कर्मधारय समास तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण पाहूयात द्विगु समास. द्विगु समासाची उदाहरणं काही पाहूयात आपण. इथे आपल्यासमोर
उदाहरणं दिसत आहेत. सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचं नाव. पहिला शब्द आहे पंचारती. पंचारती एक लक्षात घ्या, द्विगु समासाचा विग्रह कसा होतो हे आपण आधी थोडक्यात पाहून घेऊयात. इथे संख्या यांचा समूह आलेला असतो. द्विगु समासामध्ये आपल्या एक लक्षात येईल की सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थ दर्शविला जातो, म्हणजे समूहाचा अर्थ दर्शवला जातो, तेव्हा त्यास द्विगु समास असं म्हटलं जातं. आणि हा समास नेहमी एकवचनी असतो. याची आपण काही उदाहरणं पाहूयात आणि मी आणखी उदाहरण दाखलसुद्धा तुम्हाला उदाहरणं देते. पंचारती 5 आरत्यांचा समूह. हा झाला या शब्दाचा विग्रह, 5 आरत्यांचा समूह. आणि समासाचं नाव आहे द्विगु समास. मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे समासाचे जे आपण शब्द लिहितो आहोत ते अचूक असायला हवेत, हे लक्षात घ्या. द्विगु समास. पुढील शब्द आहे त्रिभुवन. 3 भुवनांचा समूह. यापुढील शब्द आहे नवरात्र. 9 रात्रींचा समूह. आणि समासाचं नाव आहे द्विगु. पुढे पाहूयात. सप्ताह. 7 दिवसांचा समूह. समास होतो द्विगु समास. अष्टाध्यायी 8 अध्यायांचा समूह. समास होतो द्विगु समास. पंचपाळे विग्रह होतो 5 पाळ्यांचा समूह. समासाचं नाव आहे द्विगु समास. द्विदल 2 दलांचा समूह आणि समासाचं नाव आहे द्विगु समास. 12 भाई विग्रह 12 भावांचा समूह आणि समासाचं नाव होतं द्विगु समास. त्रैलोक्य 3 लोकांचा समूह आणि समासाचं नाव होतं द्विगु समास. इथे आपल्याला आणखी काही उदाहरणं पाहता येतील. तुम्ही उदाहरणं ही वहीमध्ये लिहून घ्या. त्रिदल. त्रिदल या समासाचा विग्रह होतो 3 दलांचा समूह आणि समास होतो द्विगु समास. पुढील शब्द आहे चौघडी. चौघडीमध्ये 4 घड्यांचा समूह आणि समासाचं नाव होतं द्विगु समास. मगाशी आपण इथे 12 भाई शब्द पाहिला. बऱ्याचदा 7 भाई हा सुद्धा शब्द विचारला जातो. 7 भाई समासाचा विग्रह होतो 7 भावांचा समूह. त्याचबरोबर आणखी एक शब्द पहा, पंचवटी. 5 वडांचा समूह या शब्दाचा विग्रह होतो आणि समासाचं नाव आहे द्विगु समास. पुढील एक आणखी शब्द घ्या, चातुर्मास. चातुर्मास इथे या शब्दाचा विग्रह होतो 4 महिन्यांचा समूह आणि समासाचं नाव आहे द्विगु समास. मुलांनो, या व्यतिरिक्त इथे जे तुम्हाला मी सामासिक शब्द दिलेले आहेत, या व्यतिरिक्त एकही शब्द परीक्षेत विचारला जाणार नाही. त्यामुळे या शब्दांचा तुम्ही चांगला सराव करा. पुढे पाहूयात आपण इतरेतर द्वंद्व समास. पाहूयात. आपण पाहिलं सुरुवातीला की द्वंद्व समासाचे 3 प्रकार आपल्याला परीक्षेला आहेत. इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. त्यापैकी पहिला समास पाहतो आहोत आपण, इतरेतर द्वंद्व समास. या समासाचा विग्रह करत असताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. त्यास इतरेतर द्वंद्व समास असं म्हटलं जातं. इथे आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत. बहीण भाऊ. बहीण भाऊ या समासाचा विग्रह होतो बहीण आणि भाऊ. बहीण आणि भाऊ आणि समासाचं नाव आहे इतरेतर द्वंद्व समास. आई वडील या समासाचा विग्रह आहे शब्दाचा आई व वडील. इथे या समासाचं वैशिष्ट्य असं आहे, या समासाचा विग्रह करत असताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययानीच या शब्दाचा विग्रह होत असतो. त्यामुळे हे लक्षात घ्यायचे. आणखी पुढील उदाहरण पाहूयात. नाक डोळे. नाक आणि डोळे. पुढील शब्द पाहूयात. सुंठ साखर. सुंठ आणि साखर. पुढील शब्द आहे कृष्णार्जुन. कृष्ण आणि अर्जुन. विटी दांडू. विटी आणि दांडू. 21, 1 आणि 20 किंवा 20 आणि 1. कृष्णार्जुन, कृष्ण आणि अर्जुन. पुढे पाहूयात. कुलूप किल्ली. कुलूप व किल्ली. त्यानंतरचा शब्द आहे स्त्री पुरुष. स्त्री आणि पुरुष हे शब्द आहेत. या व्यतिरिक्त पहा अहिनकुल.
अहि नकुल, अहि आणि नकुल हा विग्रह झाला आणि समास होतो इतरेतर द्वंद्व समास. पुढे पाहूयात सूर्य चंद्र, सूर्य आणि चंद्र अशा प्रकारे हे समास होत असतात. त्यानंतर पुढील समास पाहूयात वैकल्पिक द्वंद्व समास. यामध्ये आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत. इथे प्रथम आपण वैकल्पिक द्वंद्व समास याचा अर्थ समजून घेऊयात. ज्या समासाचा विग्रह करत असताना अथवा किंवा या विकल्प दाखविणाऱ्या, विकल्प म्हणजेच पर्याय दाखविणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो, त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. शब्द नीट पाहून लिहा आणि या शब्दाचा सराव करा, जेणेकरून तुमचा हा शब्द परीक्षेमध्ये अजिबात चुकणार नाही. तर या समासात अर्थाच्या दृष्टीने एकाच पदाची अपेक्षा असते. म्हणजे जसं इतरेतर द्वंद्व समासमध्ये आई आणि वडील अर्थासाठी दोन्ही शब्द आवश्यक आहेत, मात्र वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये अर्थाच्या दृष्टीने फक्त एकच शब्द आवश्यक असतो. उदाहरणार्थ, आपल्याला जर घरी कोणी आलं आणि चहा कॉफी काय घेणार असं जर आपण पाहुण्यांना विचारलं तर त्यातील ते पर्याय म्हणून एकच काहीतरी सांगतात. थोडक्यात इथे एकाच उत्तराची अपेक्षा असते. इथे एकच पद महत्त्वाचं असतं. म्हणजेच कोणी सांगेल चहा घेणार, कोणी सांगेल कॉफी घेणार. म्हणजे या प्रकारे इथे एकाच पदाची अपेक्षा असते. आपण आणखी काही उदाहरणं पाहूयात. पहिलं उदाहरण आहे बरे वाईट. बरे किंवा वाईट इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे विकल्प दर्शवणाऱ्या शब्दांनी हे शब्द जोडलेले असतात. किंवा अथवा या शब्दांनी याचा विग्रह केलेला असतो. पुढे पहा सत्यासत्य. सत्यासत्य, सत्य किंवा असत्य. त्यानंतर पुढील शब्द आहे 4-5. 4 किंवा 5. 3-4. 3 किंवा 4. बरे वाईट आपण हा शब्द पाहिला पुढे. आता आपण पाहूयात खरे खोटे. खरे अथवा खोटे. आणखी आपल्याला काही शब्द इथे घेता येतील. वैकल्पिक द्वंद्व समासाची आणखी काही उदाहरणं पाहूयात. 3-4 झालं, 5-6 घेता येईल, 7-8 घेता येईल, 9-10 घेता येईल. या शब्दांचा विग्रह 3 किंवा 4, 5 किंवा 6 अशा प्रकारे होतो. पुढे पाहूयात पुढचा शब्द पास नापास. पास नापास. पास अथवा नापास. त्याचबरोबर पाप पुण्य. पाप किंवा पुण्य. धर्माधर्म. धर्मा धर्म. धर्म आणि अधर्म. पुढे पाहूयात न्याय अन्याय. न्यायान्याय. थोडक्यात न्याय अथवा अन्याय. सत्यासत्य. सत्य किंवा असत्य. त्यानंतर आपण पुढील द्वंद्व समास पाहूयात. पुढील द्वंद्व समास आहे समाहार द्वंद्व समास. इथे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. अंथरूण पांघरूण हा शब्द पाहणार आहोत आपण. अंथरूण आणि पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू किंवा इतर कपडे. थोडक्यात अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि इतर कपडे. आणि हा द्वंद्व समास होतो समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व शब्दाचा किंवा याची व्याख्या पाहूयात. ज्या समासातील पदांचा विग्रह करत असताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश केलेला असतो, म्हणजेच समाहार केलेला असतो. समावेश या शब्दाचाच अर्थ होतो समाहार करणे. समाहार केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास असं म्हटलं जातं. काही उदाहरणं पाहूयात आपण इथे. पहिलं उदाहरण पाहिलं अंथरूण पांघरूण. अंथरूण पांघरूण या शब्दाचा विग्रह होतो अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर कपडे. आणि समास होतो समाहार द्वंद्व. भाजीपाला या शब्दाचा विग्रह होतो भाजीपाला, मिरची, कोथिंबीर यांसारख्या इतर वस्तू. पुढील शब्द होतो आहे कपडा लत्ता. याचा विग्रह होतो कपडे आणि इतर अंगावर घालण्याचे कपडे किंवा वस्तू. अशा प्रकारे याचा विग्रह होतो. पुढील शब्द आहे अन्न पाणी आणि जगण्यासाठी लागणारे इतर पदार्थ. पुढील शब्द आहे पाला पाचोळा. पाला पाचोळा आणि इतर पडलेले पानं किंवा कचरा असा विग्रह होऊन समास होतो समाहार द्वंद्व समास.
केर कचरा आणि इतर पडलेला खाली कचरा किंवा इतर वस्तू असा या शब्दांचा विग्रह होत असतो. आता आपण यावर आधारित प्रश्न काही कृती पाहूयात की ज्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातील. त्याच पद्धतीच्या इथे कृती घेतलेल्या आहेत. आपण पहिला प्रश्न पाहूयात. योग्य जोड्या लावा. तुम्हाला समासावर आधारित कसे प्रश्न विचारले जातील याचे काही नमुने इथे पाहणार आहोत. आपण आत्ता समास आणि त्या समासांची काही उदाहरणं पाहिली. त्यावरच आधारित इथे काही प्रश्न आहेत आणि अशाच पद्धतीचे प्रश्न 2 मार्कांसाठी तुम्हाला परीक्षेत विचारले जाणार आहेत. आपण इथे पहिला प्रश्न पाहतो आहोत. योग्य जोड्या लावा. तुम्हाला एका गटामध्ये काही सामासिक शब्द दिले जातील आणि दुसऱ्या गटामध्ये समासांची नावं दिली जातील. तुम्हाला यांच्या जोड्या लावायच्या आहेत. पहिला शब्द आहे भाजीपाला. आपण आत्ताच पाहिला हा द्वंद्व समासाचा प्रकार आहे आणि हा समाहार द्वंद्व समास होतो. भाजीपाला आणि मिरची कोथिंबीर यांसारख्या इतर वस्तू. पुढचा समास आहे पुरुषोत्तम. पुरुषोत्तम या समासाचा विग्रह होतो उत्तम पुरुष आणि हा समास आहे कर्मधारय समास. याची जोडी इथे दिलेली आहे कर्मधारय समास. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायची आहेत. उत्तरपत्रिकेमध्ये अशा तिरक्या खुणा करू नका. सरळ 2 गट करा. अगदी याच पद्धतीने गट करा. सामासिक शब्द आणि समासाचे नाव. भाजीपाला लिहिल्यानंतर समासाचं नाव, त्याच्यापुढे समाहार द्वंद्व अशा पद्धतीने लिहा. पुरुषोत्तम लिहिल्यानंतर त्याच्या समोर कर्मधारय अशा समास असं नाव लिहा. पुढील प्रश्न पाहूयात. आपण आत्ता पाहिला जोड्या लावा अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न आहे खालील तक्ता पूर्ण करा. या प्रकारचा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. सामासिक शब्द आहे आई वडील. आई आणि वडील किंवा आई व वडील दोन्हीपैकी कोणताही एक विग्रह लिहा. हा सुद्धा द्वंद्व समासाचा प्रकार आहे आणि समास आहे इतरेतर द्वंद्व समास. पुढील शब्द आहे नवरात्र. विग्रह आहे 9 रात्रींचा समूह आणि समासाचं नाव आहे द्विगु समास. इथे आपल्याला समासाचं नाव लिहायचं आहे द्विगु समास. त्याचबरोबर पुढील प्रश्न बघूयात आपण. खालील तक्ता पूर्ण करा. आपण आत्ता इथे समासावर आधारित जे प्रश्न प्रकार विचारले जातील त्या प्रश्न प्रकारांचा सराव करतो आहोत. आता इथे आपल्याला एका गटात सामासिक शब्द दिले जातील, दुसऱ्या गटामध्ये त्यांचा विग्रह विचारला जाईल आणि तिसऱ्या गटामध्ये त्या समासाचं नाव विचारलं जाईल. आपल्याला मघाशीच हा शब्द झाला होता नरसिंह. या सामासिक शब्दाचा विग्रह आहे सिंहासारखा नर आणि समासाचं नाव आहे कर्मधारय समास. 3, 4 या सामासिक शब्दाचा विग्रह आहे 3 किंवा 4 आणि समासाचं नाव आहे वैकल्पिक द्वंद्व समास. पुढील प्रश्न पाहूयात. योग्य जोड्या जुळवा. सामासिक शब्द एका गटात आहेत आणि समासाचं नाव एका गटात आहे. आपण या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. काव्यामृत या सामासिक शब्दाचा समास होतो कर्मधारय समास आणि पंचारती या सामासिक शब्दाचा विग्रह समास होतो द्विगु समास. काव्यामृत या शब्दाचा विग्रह होतो काव्यरूपी अमृत. मात्र इथे आपल्याला विग्रह विचारलेला नाही, डायरेक्ट आपल्याला जोड्याच लावायच्या आहेत. मग वर सांगितल्याप्रमाणे जोड्या समोरासमोर लिहा. अशा पद्धतीने खुणा करू नका. काव्यामृत, काव्यरूपी अमृत आणि समास होतो कर्मधारय समास. पंचारती 5 आरत्यांचा समास आणि समासाचं नाव आहे द्विगु समास. पुढील प्रश्न पाहूयात. खालील तक्ता पूर्ण करा. हा प्रश्न आहे. यामध्ये सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचं नाव दिलेलं असेल. आता आपल्याला विग्रह दिलेला आहे, मग सामासिक शब्द तयार करायचा आहे आणि समासाचं नाव लिहायचं आहे. तर एके ठिकाणी सामासिक शब्द दिला आहे, विग्रह आणि समासाचं नाव लिहायचं आहे. आपण पाहूयात. उत्तम पुरुष या विग्रहाचा शब्द तयार होतो पुरुषोत्तम. हे पण उदाहरण आपण मगाशीच पाहिलं होतं. पुरुषोत्तम आणि समासाचं नाव आहे कर्मधारय समास. त्यानंतर बरे वाईट या शब्दाचा सामासिक शब्दाचा विग्रह होतो बरे अथवा वाईट आणि इथे या समासाचं नाव होतं
वैकल्पिक, द्वंद्व समास हे लक्षात घ्या. अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील.